एक मोठी बातमी बघूयात। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत घोषणा करणार। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं अजित पवार म्हणाले। 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं अजित पवार म्हणाले। कोण काय बोलतं यावरती विश्वास ठेवू नये असं देखील अजित पवारांनी सांगितलंय। आणि अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करणार अशी देखील माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून माहिती घेऊयात। अजिंक्य, काय म्हणालेत अजित पवार युती संदर्भात? अगदी बरोबर आहे। खरं तर आज दिवसभर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत आणि यावर कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत। खरं तर पुणे शहरातील राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील दोन्ही प्रमुख नेत्यांची 2 वेळा बैठक झालेली आहे। काल रात्री आणि आज दुपारी देखील बैठक पार पडलेली आहे। ही बैठक जी आहे ती सकारात्मक आणि दोन्हीकडून युतीसाठी आग्रही असल्याची बैठक पार पडली। मात्र काही कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रमात आहेत। नेमकं पुढे काय होणार आहे असं कार्यकर्त्यांना प्रश्न पडलेला आहे। त्यापैकी काही कार्यकर्ते काही वेळापूर्वी अजित पवारांना भेटण्यासाठी आले होते आणि दादा नेमकं काय होणार आहे, तर त्यावर अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना उत्तर दिलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। मी स्वतः 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र बाबतची अधिकृत घोषणा करेल, त्यानंतर तुमचे सगळे प्रश्न संपतील। मात्र 2 दिवस सगळ्या कार्यकर्त्यांनी शांत राहा, पक्ष योग्य तो निर्णय घेणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय होईल असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे। मात्र अनेक नेते जे आहेत दोन्ही पक्षातील ते युती संदर्भात चर्चा करतात। मात्र इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातील संभ्रम वाढतोय, भीती वाढते, नेमकं पुढे काय होणार आहे। आणि हेच कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांना भेटण्यासाठी पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी आले होते। त्यावेळेस अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मी युती संदर्भातील जी काही घोषणा आहे ती 26 तारखेला करणार आहे। आज संध्याकाळी मी मुंबईला जातो, उद्या देखील याबाबत मी आढावा घेणार आहे, नेत्यांची चर्चा करणार आहे आणि परवा याबाबत मी सगळी घोषणा करतो असं अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। अजिंक्य, या माहितीसाठी धन्यवाद। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी युती मिळून कोणकोणत्या महानगरपालिका लढवणार हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात कळेल। मात्र 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करणार असल्याचं अजित पवार यांनी स्वतः सांगितलं।